नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते. दिवाळी यायला काही दिवसच बाकी राहिले आहेत. दिवाळी म्हटलं की आपण आपल्या घराला वेगवेगळ्या पद्धतीने डेकोरेट करत असतो. त्यामध्ये आकाशकंदील आणतो. आता बाहेरून जर आकाशकंदील आणायला गेलं बाजारमधून तर खूप जास्त पैसे आपल्याला मोजावे लागतात. परंतु आज आपण प्लॅस्टिक बॉटलचा वापर करून अतिशय सोप्या पद्धतीने आकाशकंदील कसा बनवायचा ते या ठिकाणी बघणार आहोत. आता बऱ्याच जणांची पैशांची खूप जास्त अडचण असते किंवा आपल्याला भरपूर वेगवेगळ्या ठिकाणी असं वाटतं की आपण वेगवेगळ्या ठिकाणी छोटे-छोटे आकाशकंदील देखील लावले तर खूप जास्त घराला शो येतो डेकोरेट करण्यासाठी. असे छोटे-छोटे जे आकाशकंदील आहे ते जर आपण बाजारात विकत घ्यायला गेलो तर भरपूर असे पैसे आपल्याला मोजावे लागतात. परंतु आज आपण अतिशय छान आणि सुंदर असा आकाशकंदील काहीही खर्च न करता या ठिकाणी बनवणार आहोत. अगदी सोप्या पद्धतीने, अगदी कुणालाही बनवता येईल इतकी सोपी पद्धत आज मी तुमच्यासोबत शेअर करते आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांचा देखील येणाऱ्या दिवाळीमध्ये फायदा होऊ शकेल आणि पैशांची देखील त्यांचीसुद्धा बचत होऊ शकेल. तर बघा, मी या ठिकाणी अगदी छोट्या आकाराची बॉटल घेतली होती. वरचा बॉटलचा जो भाग आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे एक पिवळ्या रंगाचा पेपर, जो कार्डशीट पेपर असतो तो आपल्याला घ्यायचा आहे. आणि बघा, या ठिकाणी आता पेपर इतकाच घ्यायचा आहे, जेवढी बॉटलची जी साईज आपली आहे तेवढ्याच साईजचा आपल्याला पेपर घ्यायचा आहे. आणि बघा, पेपरची एक घडी मी या ठिकाणी तयार करून घेतलेली आहे. जास्त मोठा पेपर आपल्याला वापरायचा नाही आहे. जेवढी साईजची बॉटल असेल, मग तुम्ही मोठ्या साईजची बॉटलसुद्धा या ठिकाणी वापरू शकतात. फक्त एक लक्षात घ्यायचं आहे, बॉटलची जी हाईट आहे ती जेवढी आहे तेवढाच आपल्याला पेपर कट करायचा आहे आणि त्यानंतर पेपरची अशी घडी तयार करून घ्यायची आहे. आणि बघा, खालच्या साईडने म्हणजे ज्या ठिकाणी पॅकवाला जो भाग असतो त्या ठिकाणून आपल्याला छोटे छोटे कट याला करून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने कात्रीच्या मदतीने किंवा कटरच्या मदतीने अगदी आरामात तुम्ही हे जे कट आहे ते करू शकतात. वरचा पूर्ण भाग आपल्याला कट करायचा नाही आहे. वरती अगदी 1 इंच किंवा थोडासा भाग जो आहे तो आपल्याला सोडून द्यायचा आहे आणि मग त्यानंतर खालपर्यंत सर्व जो भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. तर बघा, व्यवस्थितरित्या आता हा जो भाग आहे, हा जो पेपर आहे तो कट करून झालेला आहे आणि अगदी थोडासाच पेपर मला या ठिकाणी लागलेला आहे. असं नाही की तुम्ही पिवळ्या रंगाचा पेपर वापरू शकता. तुम्हाला जो आवडेल तो पेपर तुम्ही या ठिकाणी वापरला तरीही चालेल. आणि हो, तुम्ही अजून चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा, कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते. आता बघा, जो काही कट केलेला भाग आहे तो अशा पद्धतीने आपल्याला बॉटलला लावायचा आहे, म्हणजे चिटकवायचं आहे. तर बघा, मी आता हे काही फेविकॉलच्या मदतीने प्लॅस्टिक बॉटलला पटकन चिटकल्या जाणार नाही, म्हणून मी या ठिकाणी डबल साईड टेपचा वापर करणार आहे. तुमच्याकडे जो कुठला चिकट टेप वगैरे असेल त्याचा देखील तुम्ही वापर करू शकतात. आणि बघा, मी या ठिकाणी अगदी थोडासाच आपल्याला डबल साईड जो टेप असतो तो यावरती चिपकायचा आहे. म्हणजे सुरुवातीला बॉटलवरती मी लावून घेत आहे आणि त्यानंतर हा जो कार्डशीट पेपर आपण कट केला होता तो त्यावरती आपल्याला चिपकवायचा आहे. पण त्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एका छोट्याशा कमेंटमध्ये नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठं पोहोचला ते, आणि त्यानंतर आपली छान सुंदर गोड अशी ओळख देखील होईल. तर बघा, आता वरच्या आणि खालच्या साईडला दोघंही बाजूंनी आपल्याला चिकट टेप लावून घ्यायचा आहे आणि जो काही पेपर आपण कट केला होता तो आपल्याला यावरती चिटकवायचा आहे. आता जो पिवळा पेपर मी या ठिकाणी वापरलेला आहे ना, त्यामुळे काय होतं की पिवळ्या पेपरवरती आतमधून जेव्हा आपण लाईट लावतो ना, तो इतका डबलचा प्रकाश तयार होतो आणि दिसायलाही खूप जास्त सुंदर दिसतो. आणि जो बॉटलचा जो पेपर होता बघा प्लॅस्टिकवाला, तो मी या ठिकाणी काढून घेतलेला नाही आहे, तो तसाच आपल्याला ठेवायचा आहे. जर तुमच्याकडे बॉटलला पेपर असेल, म्हणजे वरतून जो राहतो तो तुम्ही काढून घेऊ शकतात आणि त्याऐवजी एखादा लाल पेपर जरी लावला तरीही चालेल. तर बघा, आता व्यवस्थित हे जे आहे पेपर जे आहे ते आपल्याला अशा पद्धतीने व्यवस्थित चिटकून घ्यायचं आहे आणि बॉटलच्या साईजचाच हा पेपर चिटकवायचा आहे. एक्स्ट्राचा जेवढा काही पेपर होता तो मी कट करून घेतलेला आहे. आता बघा, दोघंही साईड ज्या आहे त्या व्यवस्थित आपल्याला अशा पद्धतीने पॅक करून घ्यायचा आहे आणि रिझल्ट तुमच्यासमोर आहे, बघू शकतात. किती सुंदर हा कंदील जो आहे आकाश कंदील तो या
ठिकाणी तयार झालेला आहे. अगदी सोप्या पद्धतीने आपण याला तयार केलेलं आहे. आणि लहान मुलांना जर तुम्ही हे अशा काही ॲक्टिव्हिटीज तयार करायला दिल्या ना, तर तुमच्या घरात इतके छान छान कंदील तयार होऊन जातील की, कारण लहान मुलांना असं काही बनवण्यामध्ये खूप जास्त इंटरेस्ट असतो आणि खूप जास्त आवड देखील असते. त्यामुळे तुमचं काम अगदी सोपं होणार आहे. आणि बघू शकतात पिवळा रंग जर आपण इथे वापरला तर खूप छान उठून दिसतो. तसं तुम्ही वेगळा रंग देखील वापरू शकतात. गुलाबी रंग किंवा लाल रंगसुद्धा खूप छान दिसतो. त्यानंतर बघा आपल्याला या ठिकाणी अजून एक गोष्ट करायची आहे, ती म्हणजे खालच्या साईडने याला थोडंसं डेकोरेट करायचं आहे. त्यामुळे मी या ठिकाणी लाल रंग घेतलेला आहे. आणि लाल पेपर घेतल्यानंतर अशा पद्धतीने खालच्या साईडने अगदी छोट्या छोट्या ज्या पट्ट्या आहे त्या पेपरच्या मी या ठिकाणी कट करून घेतल्या आहे. आता बघा जो बॉटलचा जो पॅकवाला जो भाग असतो ना, त्या ठिकाणी आपल्याला हे लावायचं आहे. ओपनवाला भाग आपल्याला वरतीच ठेवायचा आहे आणि जो पॅकवाला भाग असतो त्याच्या खालच्या साईडला बघा अशा पद्धतीने आपल्याला हा लाल कलरचा पेपर आहे तो लावायचा आहे. त्यानंतर वरच्या साईडने अशा प्रकारे हँगर तयार करायचं आहे. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही दोरीचं किंवा पेपरचं जरी तयार केलं तरीही चालेल. आणि मी हे सुद्धा असं डबल साईड टेपनेच याला पॅक करून घेत आहे अशा पद्धतीने. आणि बघू शकतात आता याला तुम्ही घरामध्ये असे 2-4 म्हणजे जो फ्रंटवाला गॅलरीचा वगैरे जो कुठला भाग असेल ना, तुम्ही याला व्यवस्थित अशा पद्धतीने बनवून जो काही आतला जो भाग आहे त्यामध्ये जो LED लाईट असतो बघा, किंवा पाण्यावर चालणारा दिवासुद्धा तुम्ही यामध्ये लावून ठेवू शकतात. कारण LED लाईट जेव्हा तुम्ही यामध्ये लावशाल अगदी छान असा मंद प्रकाश यामध्ये पडतो. आणि जो येल्लो कलर आपण वापरलेला आहे पेपरचा, त्यामुळे हे दिसायलाही रात्रीच्या वेळेला खूप छान दिसतं. आणि बघू शकतात मी रात्रीसुद्धा याला तुम्हाला लावून दाखवत आहे. बघू शकतात खूप सुंदर दिसतो. यामध्ये ज्यावेळेस आपण लाईट लावतो, म्हणजे जेव्हा तुम्ही यामध्ये एखादा पाण्यावर चालणारा जो दिवा आहे तो जर ठेवला किंवा LED लाईट जरी लावून ठेवला तरी खूप सुंदर हे दिसणार आहे. आणि बघू शकतात अशा पद्धतीने तुम्ही एकच नाही तर घरामध्ये भरपूर असे हे आकाश कंदील तयार करू शकता. तुमच्या पाठीमागच्या गॅलरीच्या साईडला किंवा समोरील बाजूनी सुद्धा हे जे आकाश कंदील आहे जर अशा पद्धतीने लावले तर रिझल्ट बघू शकतात खूप सुंदर दिसत आहे. आणि इतके सुंदर हे तयार झालेले आहे की दिवाळीमध्ये म्हणजे एक्स्ट्राचा जो खर्च आहे तो आता करण्याची गरजसुद्धा पडणार नाही. जर तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल, युजफुल वाटला असेल तर प्लीज एक छोटूसा लाईक करायला अजिबात विसरू नका. कारण तुमच्या एका छोट्याशा लाईकमुळे खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा. आणि व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारास देखील नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी फायदा होऊ शकेल. आणि बघा खूप सुंदर आहे, त्यामुळे तुम्ही याला नक्की बनवू शकता. आणि लहान मुलांना जर तुम्ही हे बनवायला जर सांगितलं ते सुद्धा खूप आवडीने हे तयार करतात. आणि माझ्यापेक्षाही तुम्ही खूप सुंदर हा आकाशकंदील जो आहे ते तयार करू शकतात. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.